राम राम मंडळी. फंगल इन्फेक्शन, खाज खरूज नाईटा गच करणं एका दिवसात बरं होणार म्हणजे होणार होय. आणि ह्याच्यासाठी जे पदार्थ जो घरगुती उपाय आपण करणार आहेत याचा कसला बी साईड इफेक्ट अजिबात नाही बरं का. तेव्हा बिनधास्त हे उपाय करायचा. आता उपाय करण्यासाठी लागतंय तरी काय. ही जी हे पाला दिसतोय का नाही, हे हाय कडुलिंबाचा पाला. अरे आपल्याकडं कडुलिंबाची झाडं असतात की, तुम्हाला माहीत नसून तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवितो. ह्या कडुलिंबाची एक फांदी, एक छोटा ढगळा आणायचा आणि घरात 4-5 दिवस ठेवून द्यायचा. ह्याचे पानं सुकत्यात. हे बघा हे कसे सुकलेत. सुकले की याचा असा हाताने चुरा करायचा. घरामध्ये मिक्सर असते का नाही, ह्याचे पानं डायरेक्ट मिक्सरला लावा आणि बारीक पूड करा. आता आपल्याकडे लाईट गेली आहे, मी काय तुम्हाला पूड करून दाखवू शकत नाही. तेव्हा मी आपल्या हाताने ह्याची बारीक पूड करतो. होईन तेवढी तुम्ही काय करा, मिक्सर लावा आणि बारीक पूड करा. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर पदार्थ नंबर 2 तो म्हणजे खोबरेल तेल. पॅराशूट वगैरे कोणतं बी जमतं. या 4-5 चमचे खोबऱ्याचं तेल घ्यायचं. कमी ज्या झालं प्रमाण काय फरक पडत नाही, बिनधास्त करायचं. 4-5 चमचे खोबऱ्याचं तेल घ्यायचं आणि त्याला मस्तपैकी मंद आचेवर गरम करायचं बरं का. कोमटपेक्षा जरा जास्त गरम. लाईट आली बाबा एवढ्यात. चला ह्याच्यावर आता लाईटवर गरम करू. कोमटपेक्षा जरा जास्त गरम करायचं. केलं गरम. आता या गरम गरम तेलामध्ये पहिला पदार्थ तो म्हणजे हळद. आता ही आमची घरगुती हळद आहे. आम्ही हळकुंड आणले होते. हळकुंड वाळविले, बारीक याची हळद बनविली. या तुम्ही सुद्धा दुकानातली केमिकलची हळद वापरू नका. हात जोडून विनंती आहे. मस्तपैकी हळकुंड आणा की. हळकुंड आणा, वाळवा आणि त्याला मस्तपैकी त्या हे असतो का नाही आपला डंक्यामधून बारीक करून आणा. बरं चला सोडा ते. 1 चमचा हळद. काय फक्त 1 चमचा, कमी जास्त प्रमाण चालतं. या 1 चमचा हळद या तेलात टाकायची आणि त्याच्यासोबत ही बारीक केलेली कडुलिंबाच्या पानांची पूड फक्त 1.5 चमचा. म्हणजे हळदीपेक्षा थोडी जास्त. 2 चमचे टाकली तरी बी चालते. झालं. आता ह्याला चांगलं हळू बारीक करून घ्यायचं बरं का. एकदम बारीक करून घ्या. आता माझी ही पूड जरा ओबडधोबड आहे तेव्हा हे जरा वेगळं दिसतंय. तुम्ही मात्र बारीक करा बरं का. ह्याला चांगलं हळू एकजीव करायचं. झालं एकजीव. आता ह्याला 15 मिनिटं तसंच ठेवा. म्हणजे काय होईल, खोबरेल तेलामध्ये कडुलिंबाचे गुणधर्म आणि हळदीचे गुणधर्म. कोणते गुणधर्म असतात? अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल, सगळ्या प्रकारचे स्किन इन्फेक्शन बरं करायची ताकद या 3 पदार्थामध्ये. तेव्हा हे सगळे गुणधर्म, औषधी गुणधर्म या तेलात उतरतात. आणि एकदा का हे उतरले की 15 मिनिटांनी मस्तपैकी जिथं इन्फेक्शन झालंय तिथं ही लावून टाकायचं. जिथं तुम्हाला गचकरण आलंय, जिथं तुम्हाला नाईटा आलाय, खाज येते, खरूज आली, जिथं तुम्हाला फंगल इन्फेक्शन आहे तिथं हे लावायचं. लावायच्या आधी काय करा, हे बघा असं मी हातावर लावतोय का नाही, असं हे असं हातावर थोडंसं लावून बघायचं. थोडा पॅच लावायचा. जर इथं जळजळ झाली, आग झाली, तुम्हाला काय वाटलं की लालसर होतंय, काय पुरळ आल्यात, तर ह्याचा प्रयोग करायचा नाही. हे लाखातून एखाद्या माणसाला होतंय, त्याला ॲलर्जी असते कशाच तरी. असं तर काय होणार नाही, पण एकदा करून बघा. 5-10 मिनिटं असं लावून ठेवा. जर आग नाही झाली धुवून टाका. तुम्हाला जिथं इन्फेक्शन झालं तिथं बिनधास्त लावा. किती वेळा लावायचं? सकाळी अर्धा तास, संध्याकाळी 2 तास. सकाळी अर्धा-पाऊण तास लावायचं, धुवून टाकायचं. तुम्ही तुमच्या कामाला मोकळे. संध्याकाळी निवांत असन का नाही, संध्याकाळी 2-1 तास लावलं तरी चालतंय. सकाळी 2 तास केलं तरी पण चालतंय. तुमच्या वेळेवर बघा. 2 तासाच्या वर काही ठेवायची गरज नाही. 2 तास झाले की धुवून टाकायचं. पहिल्याच दिवशी फंगल इन्फेक्शनची वाढ थांबतीया, खाज थांबतीया. आणि 4-5 दिवस सलग हे उपाय करून बघा. 5व्या दिवशी तुम्हाला दिसन सगळं इन्फेक्शन 0 झालंय. सगळं इन्फेक्शन निघून गेलंय. पण आता इथं थांबू नका. लक्षात ठेवा, तिथून पुढे अजून 5 दिवस म्हणजे टोटल 10 दिवस हे उपाय करायचा म्हणजे करायचा. एकही दिवस मध्ये खाडं करायचं नाही, मध्ये उपाय सोडायचा नाही. आणि ह्या 10 दिवसात तेलकट, तुपकट, गरमीचे पदार्थ खाणं सोडून द्यायचं. ती जागा कोरडी ठेवायची. वले कपडे घालायचे नाही. हे नियम पाळायचे. कारण तेलकट खाल्लं, तळल्याला बेळल्यालं की हे इन्फेक्शन वाढतं. तेव्हा हे लक्षात ठेवा. नॉनव्हेजवर थोडंसं कंट्रोल करा. एवढं करून तर बघा की राव, रिझल्ट येणार म्हणजे येणार. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तवर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. राम राम.